उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। एका 14 वर्षाच्या मद्राशात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे कथित अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दीपू नावाच्या तरुणासह त्याचे 2 साथीदार संजीव आणि धीरज यांनी या मुलीचे मद्राशाजवळून अपहरण केल्याचा आरोप आहे। त्यानंतर तिला जवळच्या एका घरात नेऊन बंदिस्त ठेवण्यात आलं। धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलीला घरामध्ये बांधून ठेवण्यात आलं होतं आणि तिच्यावर जबरदस्ती व अत्याचार केल्याचं समोर आलं आहे। ही माहिती समोर येताच परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं। मात्र या संपूर्ण घटनेत त्या मुलीने दाखवलेलं धाडसही तितकंच महत्त्वाचं ठरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुलीनं कसाबसा आरोपीच्या मोबाईल फोनचा वापर करून आपल्या कुटुंबियांना माहिती दिली। मुलीचा फोन येताच तिचं कुटुंब तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांनी मुलीची सुटका केली। त्यानंतर लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली आणि प्रकरणाची नोंद करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी दीपूला ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। मात्र त्याचे साथीदार संजीव आणि धीरज अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। तसेच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाकडून पीडित मुलीला वैद्यकीय आणि कायदेशीर मदत पुरवली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीने केला जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। ही घटना केवळ एका कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी आहे। मुलीच्या सुरक्षेसाठी आणखी कठोर उपाययोजना आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी किती आवश्यक आहे हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झालं आहे।